स्पेक्युलम या बिझनेस ट्रेनिंग संस्थेच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त 16 एप्रिल रोजी उद्योजकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन श्री छत्रपती संभाजी युवराज यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला. समाजसेवक महारोगी सेवा समिती वरोराचे अनिकेत आमटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक नगरकर, केसी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ, प्रसिद्ध लेखक दीपक परबत, एस स्पेक्युलम फॅमिलीचे संचालक रवी प्रकाश, श्वेता प्रकाश, डॉक्टर नितीन पाटील, धनंजय जाधव, अमर देशमुख, बाळासाहेब दोडतले हे व्यासपीठावर उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था, वृद्धी आणि रोजगार निर्मितीमध्ये लघु आणि मध्यम उद्योगांची भूमिका या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. केसी टूरच्या संचालिका झेलम चौबळ, प्रसिद्ध लेखक दीपक परबत, एस स्पेक्युलम फॅमिलीचे संचालक रवी प्रकाश, श्वेता प्रकाश, डॉक्टर अशोक नगरकर, डॉक्टर नितीन पाटील यांचा परिसंवादात सहभाग होता. शून्यातून व्यवसायात यश प्राप्त करणाऱ्या उद्योजकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी 30 व्यावसायिकांना गेम चेंजर पुरस्कार प्राप्त झाला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद बावा यांनी केले. या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर व लाईव्ह स्ट्रीमिंग गोल्डन आय मीडिया अँड एंटरटेनमेंट तर्फे करण्यात आले. एस सेल्युलम हे कसं तयार झालं आणि आम्ही एकत्र फॅमिली म्हणून, एकत्र कुटुंब म्हणून कसं राहतो, प्रकाशजींच्या माध्यमातून ऑलमोस्ट 1700 लोक याला कनेक्टेड आहोत आणि हे कनेक्टिव्हिटी बिझनेसच्या माध्यमातून ती पुढे कशी जाणार आहे हे विजन ते आम्हाला सांगत होते. पण आमचा पूर्ण बिझनेस किंवा पूर्ण सेटअप हा क्लीन आहे. क्लीन म्हणजे हा शब्द काही छोटा नाही आहे. बिझनेसमध्ये क्लीन राहणं, मला नाही वाटत असं कोण बोलत असेल ओपनली. आणि हे संस्कार हे जे प्रकाशजींनी सगळे घडवलेलं आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे. म्हणजे मला असं वाटतं की बिझनेस ऍज अ मॅटर ऑफ फॅक्ट ही सगळ्यांना इच्छा असते की आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. अनेक लोक पैसे कमवतात, अनेक वेगवेगळ्या मार्गाने पैसे कमवतात, पण कशा पद्धतीने आपण पैसे कमवतो, कशा पद्धतीने आपण जातो, कुठल्या समोर कशा पद्धतीने आपण विजन ठेवतो आणि विजन ठेवल्यानंतर तो सक्सेस पॉईंट कुठपर्यंत पोहोचतो, हे सगळं त्याचा पॅरामीटर्स ह्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि तुम्ही ते सर्वजण करत आहात हे मला आपल्याला मनापासून आपलं कौतुक करायचंय. म्हणजे एक शब्दात सुद्धा तुम्ही आम्ही इथं गेस्ट नाही कोण, आम्ही सर्वजणच होस्ट आहोत. आणि दर मंगळवारी काहीतरी तुमचं सगळं गेट टुगेदर सेशन असतंय काहीतरी. आता सुद्धा तुमचं स्मॉल एंटरप्राइज ज्या याच्यावर काहीतरी चर्चा होणार आहे, चांगली बाब आहे ना. नवीन नवीन काहीतरी इथं येऊन शिकायला पाहिजे. म्हणजे आपल्याला बिझनेस घडवायचा असेल, बिझनेस करायचा असेल तर नवीन जगात या ग्लोबलायझेशन मध्ये आपल्याला कसं फेस करायला पाहिजे ह्याच्यासाठी वेगवेगळे सेशन सुद्धा होणं गरजेचं आहे. मला मुद्दाम आपल्याला सांगायचं आहे की आता एक बिझनेस सुरू केला, आपला काहीतरी छोटासा बिझनेस स्टार्ट केलाय आणि आयुष्यभर तेच करायचं असं नाही. आता तुमचं मल्टिपल थिंकिंग वाढणं गरजेचं आहे. ग्लोबलायझेशन मध्ये एक बिझनेसवर आपण राहू शकत नाही. केव्हा तो बिझनेस त्याची लेवल ड्रॉप होऊ शकते आणि त्याच्यासाठी व्हरायटी ऑफ बिझनेसेस किंवा व्हरायटी ऑफ मॉड्यूल्स हे सगळे तयार होणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यावर सुद्धा आज मला असं वाटतं आज ती बऱ्यापैकी चर्चा आहे. आज फॉरेन FDI जे महाराष्ट्रात येतात ते ऑलमोस्ट 34% आहे. पण त्याचा ह्या नवीन आपल्यासारख्या नवीन उद्योजकांना, त्या एंटरप्रेनर्सना त्याचा फायदा कितपत झालाय ह्याचा सुद्धा अभ्यास करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे बहुतांश आज असं वातावरण पूर्वी होतं महाराष्ट्रात की सगळे महाराष्ट्राकडे आकर्षित व्हायचे. का आकर्षित व्हायचे? म्हणजे हे तुमची जबाबदारी नाही, हे गव्हर्नमेंटची जबाबदारी. मी जे बोलायला हे गव्हर्नमेंटची पॉलिसीची जबाबदारी. लोक अट्रॅक्ट करायचे महाराष्ट्र इज अ स्टेबल स्टेट. महाराष्ट्रामध्ये एक स्टेबिलिटी आहे, सिक्युरिटी आहे, फायनान्शियल सिक्युरिटी आहे, ओव्हरऑल सिक्युरिटी आहे. म्हणून अनेक मोठे उद्योजक हे महाराष्ट्रात यायचे. आता परिस्थिती काय झाली? आता सगळे उद्योजक महाराष्ट्र सोडून बाहेर जायचा प्रयत्न करतात. गुजरातला जात असतील, तेलंगणा जात असतील किंवा आंध्राला जात असतील, मला माहित नाही. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली. हे का? आपल्याकडे जे फॅसिलिटीज आपण द्यायला पाहिजे आपण देत नाही.
त्याला पुढारी सुद्धा जबाबदार आहे, आम्ही सुद्धा थोडेफार जबाबदार. त्याच्या माध्यमातून आपण ते शेवटच्या घटकापर्यंत कसं पोहोचू शकतो, त्यातनं नवीन लिडर्स कसे तयार करू शकतो. आणि शेवट ती लिडरशिप आहे. लिडरशिप घडवणं तुमच्या हातात आहे. तुम्ही स्वतःच ठरवलं की मी लीडर. आम्ही कसं होतो, आम्ही होतो मी जिल्ह्याचं नेतृत्व करतो, मी महाराष्ट्राचं नेतृत्वच करतो, थांबतो मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो. कोणते म्हणजे आम्ही देशाचं नेतृत्व करतो. माझ्या मी माणूस म्हणतो आता नाही यायचं नाही, मी म्हणतो बहुजन सगळ्यांचं नेतृत्व करतो. मग अशी तुम्ही काय म्हटलं, आम्ही स्वतः सगळे लीडर्स आहोत. लीडर इज नॉट बॉर्न, लीडर हॅज टू बी क्रिएटेड. आणि स्वतः क्रिएट करायला पाहिजे. आणि तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहिलेलं आहे. हे तुम्ही जे 1700 कुटुंब एकत्र आलेले आहेत, ठीक आहे, त्यांनी तुम्हाला गायडन्स दिला असेल, ते तर टॉप लीडर, पण तुम्ही सुद्धा लीडर्स आहेत. आणि सगळ्या लीडर्सना मी मनापासून शुभेच्छा देतो. मी श्वेता मॅडम आणि प्रकाश साहेबांचं एवढं अभिनंदन करीन की तुमच्या कृपेमुळे 1700 लोक उभा राहिली, त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. हा शून्यातून मोठा होतो तोच माणूस इतिहासाचा मानकरी बनतो. आणि त्याबद्दल आपण मंडळीने हे केलेलं आहे. मी आणि संभाजीराजे उद्या आम्ही भारताचं वेगळं गणित करू, तर तुमच्यासारख्या उद्योगपतीची आम्हाला गरज लागेल. So whoever is 10 lakh, he will get the order as per earlier situation. Now you have one more option. All those quotations values you can see on website, and if you feel that you also can give the same product in the same cost, you can say in reverse auction, I am ready to pay less amount than the person, and I want to grab that order. So this is one more position has happened in the transaction. So this is very good chance to all of you. आता वेळ फारसा नसल्यामुळे मी फार डिटेल बोलत नाही, पण कार्यक्रम संपल्यानंतर याविषयी अजून कोणाला डिटेल माहिती हवी असेल तर डेफिनेटली मी त्यासाठी बोलेल. आणि मला सरांना विचारायचंय की whether I can finish up my entire points or I can get No, so we will initially have one dialogue and then later on we will start building. regarding innovation and patents. I would like to throw Yeah. some light that will be very much useful to all of you. SME सेक्टर हे भारताचं बॅकबोन आहे आणि स्ट्रेंथन्स, विकनेस विकन्स हे आपलं प्रिन्सिपल आहे बिझनेसचं. तर जेवढं आपण स्ट्रेंथन करणार हा सेक्टर, तेवढा भारत मजबूत होणार. हे आपण सगळ्यांनी, आणि त्याच्यासाठी आपण कॉन्ट्रीब्यूट करतोय. आणि त्याच्यामुळे आपले मोठे बिझनेसेसही मोठे होणार आहेत, आपण तर मोठे होणारच आहोत. तर मला वाटतं हे प्रिन्सिपल घेऊन पुढे जायला पाहिजे, असं माझं एका वाक्यात. आपलं फोकस आहे ते फक्त पैसे कमावण्यावर असतं. त्याचा योग्य तो विनियोग कसा करायचा आणि आपल्या त्या आनंदी जीवनाला कसं उच्चतम न्यायचं. ॲक्च्युली मी लोकांना नेहमी हे सांगतो की आपल्या शरीरामध्ये कोणताही रोग नसणं म्हणजे तुम्ही आरोग्यसंपन्न आहात असं नाही आहे. शरीराबरोबर तुम्ही मनाने कसे आहात, मनाने तुम्ही नेहमी अक्कम राहता का, छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला डिस्टर्ब करत असतील, छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुम्ही तणावात जात असाल, तुम्हाला झोप लागत नसेल, तर आपण आरोग्यसंपन्न नाही आहात. आता इथे आल्यानंतर या 1700 लोकांचं कुटुंब बघितल्यानंतर एवढा आनंद झालाय, कारण एकमेकाला हेल्प करण्यामध्ये जी काही आपली ऊर्जा वाढते, बरोबर. स्वतःसाठी सगळेच जगतात, बरोबर. शरीराने मनाने एखादा माणूस अक्कंब आहे, छान आहे, पण दुसऱ्याच्या दुगुणावर दगड फेकतोय, त्याला तुम्ही स्वास्थ्यसंपन्न नाही म्हणणार. म्हणजे मी स्वतः आनंदी राहतो आणि दुसऱ्याला माझ्या सानिध्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला जर आनंदी ठेवत असेल तर माझी निश्चितपणे उन्नती असते. कंपनीजच्या कम्पॅरेटिव्हली एसएमईजनी केलेला एक्सपोर्ट हा 50% आहे. एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आपलं. आणि त्यातनंही एक आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या जेवढ्या केवढ्या एसएमईज भारतामध्ये आहेत त्यातल्या जवळजवळ 50 ते 51% एसएमईज या रुरल भागामध्ये आहेत. बी टाउन सिटीज मध्ये आहेत, सी टाउन सिटीज मध्ये आहेत आणि रुरल भागात आहेत. त्यांचा विकास होणं फार गरजेचं आहे. तेव्हाच मेजर सिटीज मध्ये होणारं जे मायग्रेशन आहे हे कमी होणार आहे. आणि तिथलं हे सेंट्रलाइज जे आता डेव्हलपमेंट चालू आहे की फक्त पुणे वाढतंय आणि बाकीच्या छोट्या सिटीज मध्ये तेवढी मोठी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होत नाहीये, हे न होता त्या भागाचा विकास होण्यासाठी एसएमईज मोठं काम करणार आहेत. आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट मला सांगताना अतिशय अभिमानाची गोष्ट वाटते की ह्या ज्या काही एसएमईज भारत पातळीवरती काम करतायत त्यातल्या 20% ज्या एसएमईज आहेत या वुमेन एंटरप्रिनर्स आहेत. त्यांना
खूप पोटेन्शियल आहे. म्हणजे जेव्हा मी अभिमानाने सांगतो 20%, तेव्हा एका दृष्टीने मला हे वाईटही वाटतं की अरे एवढ्या मोठ्या स्केलमध्ये फक्त 20च का. स्त्रियांमध्ये तो पोटेन्शियल खूप आहे. घर सांभाळायचं, देश सांभाळायचा, ऑफिस सांभाळायचा, एक नवीन विश्व निर्माण करायची त्यांच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे, त्याच्यातनं हा आकडा अजून वाढायचा स्कोप आहे. तर एसएमईज मुळे एम्प्लॉयमेंट जनरेशन डायरेक्ट जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युट करतोय आपण देशाच्या. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर आपल्यामुळं देशाच्या विकासाला जो सहभाग किंवा हातभार लागतोय त्याच्यासाठी आपण स्वतःला भाग्यशाली मानलं पाहिजे. त्या आदिवासींबरोबर माडिया समाजातल्या आदिवासींबरोबर आम्ही 7वी पर्यंत शिक्षण म्हणजे वयाच्या म्हणजे आम्ही जन्मलोच तिथे, तर वयाच्या 12व्या 13व्या 14व्या वर्षापर्यंत आम्ही आदिवासींबरोबरच राहिलो. नंतर 7वी नंतर शाळा नव्हती तिथे त्यावेळेस, म्हणून बाहेर पडावं लागलं. पण हा एक मुद्दा आहे की आम्ही तिथे त्यांच्याबरोबर शिकलो. त्यानंतर अजून मला बोलायचा एक अधिकार आहे की मी माझ्या मुलालाही 7वी पर्यंत त्या शाळेमध्ये शिकवलं. त्यानंतर माझी मुलगीही आता 2रीमध्ये त्या शाळेमध्ये शिकते आहे. ते उद्योगपती खूप मोठे मोठे आहेत, उद्योगपती खूप मोठे मोठे झालेले आहेत. तर त्या उद्योगपतींच्या अनेक शाळा आहेत. मग त्या गरिबांसाठी पण आहेत, श्रीमंतांसाठी वेगळ्या आहेत. तर हे जे 2 गट आहेत त्याच्यात समानता आणायची असेल तर काय केलं पाहिजे आपण. तुम्ही होणारे पुढे मोठे उद्योगपती होणार नाही. या जे काही मी तुमचे अनुभव ऐकलं आहात, तुम्ही ज्या पद्धतीने प्रगती करत आहात, कालांतराने तुम्ही एखादी शाळा सुरू कराल किंवा काय जे काय असेल तर त्या शाळेमध्ये तुम्ही 50% जागा या झोपडपट्टीमधल्या किंवा या भागातल्या जे गरीब सोसायटी मधले जे लोक आहेत त्यांच्या मुलांसाठी ठेवा आणि त्याच शाळेमध्ये तुमच्या मुलांना पण त्यांच्या सोबत शिकवा. तेव्हा कुठेही समानता येईल. नाहीतर फार विचित्र चित्र निर्माण होतंय की एक भाग तसाच राहतोय जिथे शिक्षक नाही, आरोग्य नाही, 2 वेळचं खायची भ्रांत आहे. अशा ठिकाणी आपण आजही जाऊन तिथे पोहोचणं शक्य नाही, कारण रस्ते पण नाही. अशा भागामध्ये आज आम्ही काम करतोय. पण 50 वर्षाचा जो आमचा प्रवास आहे सुरुवातीपासूनचा, तो आता फार काळ बदलला आहे. पण अजूनही आमच्या जेव्हा 1973ला हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली बाबांनी, आजोबांनी, नंतर बाबांनी ते पुढे चालवलं काम, त्यावेळेसची परिस्थिती आज हेमलकसामध्ये नाही आहे. पण हेमलकसापासून तुम्ही 50 किलोमीटर आतमध्ये गेलात, 40 किलोमीटर आतमध्ये गेलात तर परिस्थिती बदललेली नाही. आपल्या प्रकल्पापर्यंत आज रस्ते आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, टेलिफोन आहे, BSNLचा मोबाईल नेटवर्क आहे. पण आतमध्ये तुम्ही जसं जाल तसं अजून भयान अवस्था अजूनही तुम्हाला तिथे त्या भागामध्ये आढळते. म्हणून मग आम्ही 30 गावांमध्ये आतापर्यंत तळी केली, मोठी मोठी तळी केली. हे आपलं काही शासनाचं याला कुठलंही अनुदान नाही, हे सगळं आपण डोनेशनवर उभं केलं. 30 तळ्यांना साधारण एका तळ्याला 12 ते 15 लाख रुपये लागतात. हे सगळे आपण डोनेशनच्या माध्यमातून CSRच्या गोष्टी निघाल्या. पुढे तुम्हालाही देता येईल त्यासाठी आम्हाला, असं काही नाही की आम्ही पण त्याच्यातून बऱ्याच गोष्टी करू शकू. तर त्याच्या माध्यमातून आपण ते केलं. मग मत्स्यशेती कशी करायची, मत्स्य बीज कुठे उत्पन्न होतं त्याचं, ते कुठं कसं मागवायचं, ते पण आपण ते सगळ्यांना दाखवलं, त्यांचे डेमॉन्स्ट्रेशन केलं. हेल्प केली पाहिजे. एंटरप्रेन्योर्सची काही कम्युनिटी आहे का, छोट्या अडचणीत असलेल्या व्यावसायिकांची काही कम्युनिटी आहे का. आहेत नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे जायचं. 5 स्टार हॉटेलमध्ये आज आम्ही या वेशात आहोत, अशा वेशात आम्ही कधीही नसतो. लोकांना माहिती आहे आम्ही हे किती साधं असतो. आणि त्या 5 स्टार हॉटेलमध्ये जायचं, लीड शेअर करायच्या, एकमेकांना बिझनेस द्यायचा, एवढंच. इमोशनल अटॅचमेंट काही ठिकाणीच होते जिथे टेलिपॅथी मॅच होते. सो त्यावेळेला अभ्यास सुरू केला भाऊसाहेब, आणि त्या अभ्यासात एंटरप्रेन्योर्स कुठे चुकतो आणि कशामुळे अडचणीत येतो हे शोधण्याचा प्रयत्न केला. 7 कारणं सापडली, त्याच्यावरती आधारित एक मॉडेल डिझाईन केलं आणि कोणाला तरी मदत केली ते वापरून, आणि त्याचा बिझनेस 14 कोटीवरून 150 कोटीवरती गेला. आणि तिथून ठरवलं की बाबा आता आपण ही अशी एंटरप्रेन्योर्सची एक कुठेतरी फॅमिली कम्युनिटी तयार करावी की जिथे अनकंडिशनल सपोर्ट मिळेल. सपोर्ट हा फक्त फायनान्शियल नसतो, कधी कधी मी सोबत आहे हे म्हणणंही खूप
मोठं सपोर्ट आहे, जे मला 2010ला मिळालं नव्हतं. तोही सपोर्ट फार महत्वाचा आहे. आणि ती सपोर्ट सिस्टम निर्माण करण्याच्या विचाराने जो अभ्यास केला आणि त्या अभ्यासामध्ये आम्ही दोघांनी एकत्र मिळून केला आणि त्या अभ्यासामध्ये ही एस फॅमिली घडत गेली. गुड इवनिंग ऑल एस फैमिली मेंबर्स. एस फैमिली के मेंबर्स को इस सवाल का आंसर मालूम है, बट मिलिंद जी के रिक्वेस्ट पे मैं फिर से इसका आंसर देता हूं. इस देश की आबादी 140 करोड़ है. वी आर 140 करोड़ नाउ. 25 साल से कम उम्र वाले 50% लोग हैं इस देश में. अराउंड 70 करोड़ पीपल. 90 करोड़ लोग करीब करीब 35 से कम उम्र वाले हैं. अभी जो स्थिति है सरकारी नौकरियों की, कॉर्पोरेट सेक्टर में जॉब्स की, हार्डली फ्यू करोड़ पीपल, फ्यू लाख पीपल कैन गेट एडजस्टेड देयर. ये 70 करोड़ लोग जो 25 से कम उम्र वाले हैं, इनको एक सुनहरे भविष्य की जरूरत है. और हमारे देश की एजुकेशन सिस्टम हमको जॉब सीकर बनाती है. जॉब चाहिए, इसके लिए पढ़ाई करते हैं लोग, इंजीनियरिंग करते हैं, किसी प्रोफेशनल कोर्स में जाते हैं, आर्किटेक्चर का कोर्स करते हैं, कुछ भी करते हैं. अगर इस 70 करोड़ लोगों को उज्जवल भविष्य देना है तो उनको जॉब सीकर नहीं, जॉब क्रिएटर बनना होगा. और जॉब क्रिएटर बनने के लिए लोग व्यवसाय शुरू करते हैं. जैसा अभी मिलिंद जी ने बोला कि ये बहुत सारी अड़चने आती, व्यवसाय शुरू करते हैं. 10 में से 8 व्यवसायी पहले 2 साल में फेल हो जाते हैं या स्ट्रगल करते रहते हैं. इसीलिए व्यवसाय करने के लिए एक मध्यम वर्गीय कुटुंबियांसाठी व्यवसाय नाही, ये एक मन बन गया है, एक शेयरिंग बन गई, एक धारणा बन गई. इस देश में जब देश आजाद हुआ था तो इंडिया वॉज ए फूड डेफिसिट कंट्री. जितने लोगों को फूड की जरूरत थी उतनी फूड नहीं थी हमारे पास, उतना अन्न उपजता नहीं था. फिर कोई तो आया जिसने क्रांति पैदा की, और उस क्रांति को आज भी आपने इतिहास में पढ़ा, उस क्रांति को बोला था हरित क्रांति. उस हरित क्रांति की वजह से वो देश जो फूड डेफिसिट कंट्री था, आज फूड सरप्लस कंट्री है अपना देश. उसी तरीके से दूध कम पैदा होता था, मिल्क प्रोडक्शन कम था अपने देश में, तो किसी ने आया और श्वेत क्रांति पैदा की. आज इस देश की सबसे बड़ी समस्या बेरोजगारी है. चाहे किसी भी पार्टी की सरकार आ जाए, किसी भी सेंटर में सरकार आ जाए, राज्य में सरकार आ जाए, किसी क्षेत्र में सरकार आ जाए, समस्या बेरोजगारी है. और इस देश को जरूरत है रोजगार निर्माण करने वाले लोगों की. और रोजगार तभी निर्माण होगा जब साइंटिफिक उद्योग पैदा होंगे, उद्योग करने वाले लोग पैदा होंगे. तो एस फैमिली इसी उद्योग क्रांति को घड़ाने का प्रयास कर रही है. ये 1700 मेंबर, ये 1700 नहीं है, ये गेम चेंजर है अपने फील्ड में. इन्होंने साइंटिफिकली बिजनेस करके ये प्रूव कर दिया, जिन्होंने 2 गुना, 3 गुना, 10 गुना, 15 गुना, 20 गुना, 100 गुना, 1000 गुना ग्रोथ किया. 200 से तो अधिक मेंबर ऐसे हैं हमारे पास जो सुसाइड के कगार पे हमारे पास आए, जिन्होंने 3-3 बार सुसाइड अटेम्प्ट किया हुआ है. इसी कमरे में वो लोग बैठे हैं जो स्टेज पे आके इस फैमिली में बोलते हैं ये जिंदगी मेरी जिंदगी, दूसरी जिंदगी दी है आपने. इस फैमिली उनको दूसरी जिंदगी दी है. तो इस फैमिली उन लोगों की मदद के लिए है. और ये 1700 लोगों ने क्रांति की शुरुआत कर दी है. और ये जो भी शब्द आपने बोला, जीएसटी फाइलिंग खुद करना पड़ता है, ये सारे प्रश्न, ये सारी समस्याएं, ये सारी उलझनों का आंसर इस फैमिली के सेशंस में है. इस फैमिली जो भी ज्वाइन करता है उसके जीवन से उसी दिन से समस्याएं कम होती जाती है. आणि माझ्यावरती तशी परिस्थिती आली त्यावेळेला मला या प्रसंगाचं गांभीर्य कळलं. आणि या प्रसंगातून मला रवी सरांनी, श्वेता मॅडमनी आणि जे सगळे फॅमिली मेंबर आहेत की जे आता खरोखर प्रचंडपणे राबतायत, त्यांच्यामुळं हे मी करू शकलो. मी फार काही बोलणार नाही.
परंतु गालिबचा एक खूप प्रसिद्ध शेर आहे, त्या ठिकाणी फक्त मी त्या ठिकाणी सांगतो. गालिब असं म्हणतो कि उम्र भर गालिब एक ही भूल करते रहा, उम्र भर गालिब एक ही भूल करते रहा, धूल तो चेहरे पे थी मगर आईना साफ करता रहा. वाह 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 वाह. त्यामुळं प्रत्येकाच्या व्यवसायामध्ये चुका होतात आणि मी नेहमी सांगतो की आपण जितका मूर्खपणा करू तितके आपण जास्त सुधरत जाऊ. त्यामुळे तो मूर्खपणा करायला प्रत्येकाने शिकलं पाहिजे आणि ते जर नाही केलं तर मग आपल्याला काहीच करता येणार नाही. आणि आपल्या मूर्खपणाला शहाणेपणामध्ये रूपांतर करण्यासाठी हे दोघं नवरा बायको आहेत. त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. आज श्वेता मॅडमनी आणि रवी सरांनी आज या स्टेजवरती एक बोलायची संधी दिली, हेच माझ्यासाठी खूप महत्वाचा आणि मोठा क्षण आहे. याच्यापेक्षा जास्त मी बोलू शकत नाही. त्यांनी आज काही घडवल्याचे त्यांच्यामुळे आहे आणि माझ्यासारखे बरेच आहे माझ्याक्षणी खूप काही घडलेले आहेत. मी मॅडमला परत एकदा धन्यवाद म्हणतो. थँक्यू. आणि श्वेता मॅडमला भेटलो तर एक वेगळा कॉन्फिडन्स झाला आणि मॅम म्हणले की तुम्ही मेंबरशिप घ्या आणि तुम्ही सुरुवात करा. बरेच चॅलेंजेस होते, खूप प्रॉब्लेम्स होते, निराशा होती आणि अशी एक लेवल आले होते की आता कंपनी बंद करायची का. सो लिटरली मॅमनी आणि सरांनी इतक्या छान टेक्निक, ज्या काय टूल्स इतक्या वारंवारी सांगत गेले मला. जेव्हा जेव्हा माझे चॅलेंजेस आले, कुणाशी बोलायचं हे माहीत नव्हतं, प्रत्येक वेळेस मी सरांशी बोलत गेलो आणि मी लिटरली सांगू का, माझा महिन्याचा हार्डली टर्नओव्हर त्या 2-2.5 लाख 2016 मध्ये होता, जो वर्षाचा कुठे 20 आणि 22 लाख रुपये हार्डली होता. मी हार्डली 3 आणि 4 वर्षामध्ये या सगळ्या टेक्निक्स यूज केल्या आणि माझा महिन्याचा टर्नओव्हर 25 लाख झाला आणि वर्षाचा 3-4 करोड झाला. यस फॅमिलीचा सगळ्यात रेग्युलर विद्यार्थी. कोविड आलं, कोविडमध्ये आमच्या क्षेत्रामध्ये 60 ते 70% लोकांची खूप वाईट परिस्थिती झाली. म्हणजे कोणाचे व्यवसाय बंद झाले, कोण गावी गेलं, कोणाला वाइंड अप करायला लागलं, कोण बँक करप्ट झालं, खूप साऱ्या गोष्टी झाल्या. पण येस फॅमिलीमुळे हीच शिवनेरी कार रेंटल आणि हाच प्रवीण आंबेकर लढत होता आणि लढून आज या वर्षी म्हणजे आम्ही मागच्या 10 वर्षात जो काही टर्नओव्हर केला नव्हता ना, तर ह्या वर्षी विक्रमी टर्नओव्हर केलेला आहे मागच्या वर्षामध्ये. येस. आणि आम्ही आता मागचा जो टर्नओव्हर आहे तो टर्नओव्हर आणि हा याचा चालू वर्षाचा टर्नओव्हर याच्यामध्ये 1.5 पटाचं टार्गेट घेतलेलं आहे. मी खरं सांगतो, हे आमचे गुरु आहेत, म्हणजे रवी सर असतील, श्वेता मॅडम असतील, हे खरंच गुरु आहेत. आणि मी खरंच सांगतो, ही दोघं आहेत ना, म्हणजे पोट तडकीने ना सेवा करतात सगळ्यांची आणि ही सेवा आपल्या भारत देश घडवण्यामध्ये खूप मदत होतीये. म्हणून मग आम्ही सुंदरबाग कृषी पर्यटन रिसॉर्ट सुरू केलं, तिथे ऑर्गॅनिक आम्ही घेतो आणि या फॅमिलीमध्ये मी त्यासाठी आलो होतो की सुंदर नेत्रालय करता करता ही बाहेरची गोष्टी कशा करायच्या, मग सुंदर बाग कृषी पर्यटन कसं हँडल करायचं. तर सरांनी मला मेंटरशिप पण घेतली, पण त्यांना सांगितलं की मी याच्यानंतर आणखी 8-10 व्यवसाय सुरू करतोय. तर म्हणून यू फर्स्ट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर बिझनेस, फक्त नेत्रालयकडे बघा. मग त्यामुळे मग मी सुंदर नेत्रालय बाकी पार्टनर शोधले आणि त्यानंतर मग एका व्यवसायावर कॉन्सन्ट्रेट केलं आणि आता बाकीचे व्यवसाय आहेत ते थोडेसे पार्टनरशिप मध्ये घेऊन त्यांना वाढवतोय आणि माझी ऍब्सेन्सी मध्ये सुंदर नेत्रालय, माझी पुढची पिढी पण आता येते नगरमध्ये. आणि गर्भवती मातांचा स्ट्रेस मी कमी करू शकतो हा कुठेतरी मला माहिती होतं आणि त्यातनं निर्माण झालं ते गर्भसंस्कार. मला गर्भवती मातांना मदत करता येईल एवढा एकच थॉट माझ्याकडे होता आणि त्यातनं ही सुरुवात झाली. आणि बघता बघता आज गेल्या अडीच वर्षात 16 देशातून 1.5 लाखांहून अधिक महिला मला अटेंड करतायत, हजारोहून गायनेकॉलॉजिस्ट मला अटेंड करतायत आणि करोडो रुपयांचा टर्नओव्हर, 25 लोकांची टीम आणि अनेक गोष्टी ह्या साध्य करता आल्या. सो थँक्यू व्हेरी मच. एस फॅमिली, रवी प्रकाश सर यांच्या माध्यमातून तो कॉन्फिडन्स देण्याचं काम केलं जातं. आम्ही रवी सर आणि श्वेता मॅडम यांच्या आधाराने आम्ही आता पुढे चालणार. आपले 96% पिनकोड कव्हर आहेत इंडियामध्ये, जिथे हळद जाते. आमचे साहेब 4% कोण आहेत ते तुमच्यासारखे आहेत, म्हणजे हेमलकसा वगैरे जे दुर्गम भाग आहेत जिथं पोहोचू शकत नाही पोस्टची, तिथे. पण ठीक आहे, ते 4% आता तुमच्या साथीनं पण आम्ही ते कव्हर करत जाऊ, 99% पुढे जाऊया. आणि आता आपण जवळपास 18 देशामध्ये आपली हळद पाठवतो रेग्युलरली. आता सांगायचा हाच उद्देश आहे की हे फक्त आमचं 2.25 एकर मध्ये सगळं चाललेलं आहे, जास्त जमीन नाही. 2.25 एकर मध्ये आपण काही चुकीच्या गोष्टी जरी आपण शेतामध्ये लावल्या तरी त्या गोष्टींमधून पण एवढं उत्पन्न येणार नाही
तेवढं आपण फक्त आपल्या हळदीतून तयार करतो. बोलणार नाही. मी एवढंच सांगतो, जसं शाळेत विद्यार्थ्याला शाळेची गरज असते, तसं व्यवसायाला व्यवसाय शिक्षणाची गरज असते. ते व्यवसाय शिक्षण मला रवी प्रकाश सर आणि श्वेता मॅडम यांच्यामुळे भेटले आणि आज हा ब्रँड माझा नावरूपास आला. फॅमिली फॉर दिस अवॉर्ड. So basically, I call it family because I get support, care, and guidance on this platform. Thank you so much, Ravi sir, Shweta ma'am, for this opportunity. Thank you.